नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर MIDC बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड, 5 जणांना वनविभागाकडून अटक। नवापूर MIDC परिसरात बिबट्या व वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB मुंबई आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई करत 5 संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार WCCB मुंबई टीम आणि सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती। नंदुरबार रोजगार हमी योजना, चिंचपाड आणि नवापूर प्रादेशिक वन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचला। आरोपी जेव्हा बिबट्याच्या कातडीचे तुकडे विक्रीसाठी घेऊन जात होते तेव्हाच पथकाने त्यांना झडप घालून पकडले। या कारवाईत वन विभागाने तस्करीसाठी वापरलेली वाहने आणि मुद्देमाल जप्त केलाय। एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट GJ 26A1523, युनिकॉर्न GJ 26P9668, डिस्कवर MH 39Q 4460 आणि स्प्लेंडर GJ 22M1447 सह बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणि जप्त केलेल्या वाहनांना नवापूर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत आणण्यात आले। त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 अ, 49 ब, 44, 50 आणि 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज धुळे, वनवृत्त उपवनसंरक्षक संतोष सस्ते नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। विभागीय वनाधिकारी दक्षता श्री सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, WCCB मुंबईची टीम आणि विविध वन परिक्षेत्रातील अधिकारी, वनपाल, वनरक्षकांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर करत आहेत। या धडक कारवाईमुळे वन्यजीव तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणार आहेत। त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करील। धन्यवाद।